वैकुंठवासी रखमाजी व वैकुंठवासी बाळशीराम शेठ उंडे पाटील यांचा पुण्यतिथी सोहळा कशाला हवाय डीजे गायनाचार्य हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यांनी पिंगळा पिंगा धांगडधिंगा अशी लोकगीतं कीर्तनाच्या चालीवर गाऊन उपस्थित भाविकांना टाळमृदुंगाच्या गजरावरती डोलायला लावले। पहा संपूर्ण व्हिडिओ शिवनेरी संवादवर।
आपण म्हटली या सगळ्या प्रमाणांचा अर्थ एकच आहे. आता जागा रे भाईनो जागा, ही वेगळी प्रकरण आहेत आणि त्या सगळ्या प्रकरणातलं सोन्याचा दागिना आहे हा अलंकार आहे. वारकरी संप्रदायाची प्रमाण म्हणजे जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे. इतके दिवस झाले आपल्या संतांनी सांभाळलं, आपण ऐकावा हा संतांचा उद्देश आहे. अन्यथा ऐकत नसाल त्याचा परिणाम महाराजांनी पुढे सांगितला. कैचे सोने ठाऊके नेना दुःख पावाल पुढील पेना. तुम्हाला दुःख सहन करावं लागेल म्हणून माझा ऐका. आता नकारे बाई नकारे आहे गाठी ती लुटवू दोकारे. जे मिळालं ते समाजाच्या सेवेत माणसाने लुटवावं. आदरणीय सचिन शेठ, संदीप शेठ यांना जर या गावाने सेवा करायची संधी दिली असेल तर आता पुढचं आयुष्य समाजाच्या सेवेत त्यांनी व्यतीत करावं. वडिलांची जबाबदारी आपल्यावर आली. आपल्या वडिलांचं वय 50 वर्षाच्या वरती गेलं की मुलाने प्रोक्त झालं पाहिजे. हुल्लड लोकांमध्ये बसणं थांबवलं पाहिजे. चांगल्या प्रोक्त लोकांमध्ये, गावच्या तालुक्यात ज्यांचा सन्मान आहे अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलो पाहिजे. त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे. आपल्या परिवाराचं नाव वाढल कसं, यात भर कशी घालता येईल, आपल्या पूर्वजांना समाधान कसं देता येईल असं जगणं आपलं असावं. त्याकरता आहे गाठी ते लुटवू लोकारे. जे तुमच्या गाठी पुण्य शिल्लक आहे पदरातलं, ते पदरातलं पुण्य पारमार्थिक साधने करता आता संदीप शेठ, आदरणीय सचिन शेठ यांनी लुटवावं. तुकोबरींची इच्छा आहे. आता जागा रे बाहींनो जागा. जर तुम्ही मी सगळ्यांनी ते धन लुटवलं तरच आपलं कल्याण होईल. अन्यथा तुकोबरे म्हटले अनेक माणसं इथं घायाळ झालेली, त्या घायाळाच्या यादीत आपलं नाव जाऊ नये याची काळजी बसलेल्यांनी, उभं राहिलेल्यांनी घ्यावी. जागरूक करतात तुकोबरे शेवटच्या चरणात.